नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AJMPSC आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 18 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण यासारखे सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चंद्रिका पुजारी. मित्रांनो, नुकतेच बँकॉकमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग फ्युचर कप 2026 मध्ये भारताने एकूण 5 पदकं जिंकलेली आहेत. आणि स्पर्धा कुठे पार पडली तर बँकॉकमध्ये पार पडली. आणि भारतीय बॉक्सर चंद्रिका पुजारीने महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो, चंद्रिका पुजारीने 51 किलोच्या वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. टोटल 5 पदकं जिंकलेली आहेत आणि त्यामध्ये चंद्रिका पुजारीने एकमेव असे सुवर्ण पदक जिंकलेले आहे भारतासाठी. आणि तिने अंतिम सामन्यात कुणाचा पराभव केला तर अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या मर्देनोव्ह नाझोकाचा 5-0 अशा फरकाने पराभव केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, साथी हे ॲप शिक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने विकसित केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, IIT कानपूर. मित्रांनो, हे एक मोफत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे साथी हे ॲप. आणि हे जे विद्यार्थ्यांना प्रमुख स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर मित्रांनो, हे साथी ॲपचा मुख्य उद्देश काय आहे तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी हे ॲप विकसित केलेले आहे. आणि मित्रांनो, हे प्लॅटफॉर्म व्हिडिओ लेक्चर्स, मॉक टेस्ट, अभ्यास साहित्य आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांसह उच्च दर्जाचे शिक्षण संसाधने प्रदान करते. या साथी या ॲपचा हा मुख्य उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या जागतिक कपड्यांच्या ब्रँडने 2026 मध्ये जसप्रीत बुमराहला भारतातील आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, युनिक्लो. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, नुकतेच जागतिक वस्त्र ब्रँड युनिक्लोने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहला भारतातील आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलेले आहे. तर मित्रांनो, जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे आणि जागतिक वस्त्र ब्रँड युनिक्लोने त्याला आपले ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलेले आहे. आणि मित्रांनो, ही भागीदारी युनिक्लोच्या लाईफवेअर, आरामदायक व दैनंदिन कपड्यांना प्रोत्साहन देणारी एक मोहीम आहे. या मोहिमेसह जसप्रीत बुमराहला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, नुकतेच निधन पावलेले नायक KG जॉर्ज यांना कोणता शौर्य पुरस्कार देण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वीरचक्र. मित्रांनो, नुकतेच वीरचक्र पुरस्कार विजेते आणि 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नायक KG जॉर्ज यांचे केरळमध्ये 95व्या वर्षी निधन झालेले आहे. मित्रांनो, KG जॉर्ज हे 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी अतुलनीय कामगिरी केलेली होती आणि ते कॉर्प्स ऑफ सिग्नल्स मध्ये कार्यरत होते. आणि युद्ध काळातील अतुलनीय शौर्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर मित्रांनो, हे वीरचक्र, परमवीर चक्र याबद्दल आपण आता अधिक माहिती जाणून घेऊया. काय आहेत हे पुरस्कार? तर मित्रांनो, भारतातील शौर्य पुरस्कार हे युद्ध काळात शत्रूसमोर आणि शांतता काळात रणांगणाबाहेर अतुलनीय धाडस, शौर्य आणि आत्मबलिदान देणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांना, नागरिकांना व मुलांना दिले जाणारा सर्वोच्च सन्मान पुरस्कार आहे. तर मित्रांनो, हे पुरस्कार 2 विभागामध्ये दिले जातात. एक तर शत्रूसमोर आणि दुसरा प्रकारमध्ये रणांगणाबाहेर. म्हणजेच की रणांगणाबाहेर अतुलनीय काम करणाऱ्या नागरिकांना, मुलांना आणि लष्करी कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. मित्रांनो, हे पुरस्कार कधी प्रदान केले जातात? हे पुरस्कार वर्षातून 2दा प्रदान केले जातात. कधी तर प्रजासत्ताक दिनी आणि एक स्वातंत्र्य दिनी. अशा 2 वेळेस हा पुरस्कार प्रदान केले जातात. आता यांचे प्रकार पाहूयात आपण. आता युद्धकालीन पुरस्कार म्हणजेच की शत्रूच्या उपस्थितीत, यामध्ये परमवीर चक्र जो की सर्वोच्च पुरस्कार आहे, दुसरा आहे महावीर चक्र आणि तिसरा आहे वीरचक्र. हे झाले युद्धकालीन पुरस्कार. आता शांतताकालीन पुरस्कार पाहूयात, म्हणजेच की रणांगणापासून दूर. यामध्ये कोणते येतात तर यामध्ये अशोक चक्र येतो जो की सर्वोच्च पुरस्कार आहे शांतता काळातला. त्यानंतर येतो कीर्ती चक्र, त्यानंतर येतो शौर्य चक्र.
चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी सायबर सेफ्टी प्रोटोकॉल 2026 सुरू केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, सायबर सेफ्टी प्रोटोकॉल हा उपक्रम केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन आणि राज्याच्या सामान्य शिक्षण विभागाच्या तंत्रज्ञान शाखेने विकसित केलेला आहे. कोणता? सायबर सेफ्टी प्रोटोकॉल 2026 हा केरळ सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. आणि मित्रांनो, हा उपक्रमाचा उद्देश काय आहे? तर हा एक व्यापक आराखडा आहे ज्याचा उद्देश विकसित होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच की AI युगात विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हे या सायबर सेफ्टी प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश आहे. आणि कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर केरळ या राज्याने सुरू केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील पहिली रिंग मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रो पिंक लाईनच्या मजलिस पार्क मौजपूर कॉरिडॉर मधून दिल्लीमध्ये भारतातील पहिल्या रिंग मेट्रोचे उद्घाटन केलेले आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी या रिंग मेट्रोचे दिल्ली येथे उद्घाटन केलेले आहे. आणि हा प्रकल्प मित्रांनो मेट्रोच्या नेटवर्कचा विस्तार करतो, कनेक्टिव्हिटी सुधारतो आणि दिल्ली मेट्रो फेज 4-5 विस्ताराअंतर्गत नवीन कॉरिडॉरचा समावेश करतो. तर मित्रांनो, हे सर्व या रिंग मेट्रोमुळे फायदा होणार आहे. काय होणार आहे? तर मेट्रोचा विस्तार होणार आहे, कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे आणि फेज 5 विस्ताराअंतर्गत नवीन कॉरिडॉरचा समावेश या पहिल्या रिंग मेट्रो अंतर्गत होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, गुजरातमध्ये लाळ खुरवत रोग लसीकरण मोहीम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत राबवली जात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रम. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, गुजरात सरकारने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये राज्यव्यापी लाळ खुरवत लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, हे लाळ खुरवत रोग काय आहे? तर खूर विभागलेल्या जनावरांमध्ये जसे की गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या यांच्या खुरांमध्ये फोड येतात आणि हा सांसर्गिक विषाणूजन्य रोग आहे मित्रांनो, लाळ खुरवत रोग, ज्यामध्ये जनावरांना ताप येऊन तोंड व जीभ लाल वगैरे होण्याचे प्रकार या लाळ खुरवत रोगमध्ये ही लक्षणे दिसतात. आणि मित्रांनो, हे पशुधनाचे संरक्षण करणे, रोगांचा प्रादुर्भाव रोखणे आणि शेतकऱ्यांचा उपजीविकेची सुरक्षा करणे या मोहिमेचा हा मुख्य उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, हिमाचल प्रदेशने दुग्ध क्षेत्र बळकट करण्यासाठी कोणत्या संस्थेची सामंजस्य करार केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ. तर मित्रांनो, हिमाचल प्रदेशने दुग्ध क्षेत्र बळकट करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे सामंजस्य करार केलेला आहे. आणि या कराराचा मुख्य उद्देश काय आहे? तर दूध प्रक्रिया क्षमता वाढवणे, दुग्ध व्यवसाय, दुग्ध पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या कराराचा मुख्य उद्देश आहे. आणि हिमाचल प्रदेशने कोणाबरोबर हा करार केलेला आहे? तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाबरोबर हा सामंजस्य करार केलेला आहे. चला तर प्रश्न पुढचा पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकतेच निधन पावलेल्या मधु मल्होत्रा कोणत्या क्षेत्राशी निगडीत होत्या? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कला. तर मित्रांनो, सत्ते पे सत्ता आणि हिरो यासारख्या क्लासिक हिंदी चित्रपटामध्ये भूमिकांसाठी हा ओळखल्या जात होत्या. कोण? तर मधु मल्होत्रा. आणि त्या उत्कृष्ट आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आणि मित्रांनो, मधु मल्होत्रा हे 1980-1990च्या दशकात बॉलिवूडमधील एक परिचित चेहरा होता आणि त्यांनी 100हून अधिक चित्रपटामध्ये काम केलेले होते आणि त्यांचेच अलीकडे निधन झालेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, ऑपरेशन थंडर कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संघटनांनी चालवली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटना. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, ऑपरेशन थंडर ही 134 देशांमधील वन्यजीव तस्करी विरोधात राबवलेली एक मोठी जागतिक मोहीम आहे. तर मित्रांनो, ह्या ऑपरेशन थंडरचा मुख्य उद्देश काय आहे? तर वन्यजीव तस्करी रोखणे हे या ऑपरेशन थंडरचा मुख्य उद्देश आहे. आणि याचे नेतृत्व कोण करणार आहे? तर याचे नेतृत्व इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटनेने याच्या ऑपरेशन थंडरचे नेतृत्व केलेले. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 18 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे 10च्या 10 प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक अँड शेअर नक्की करा. धन्यवाद.